श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर या मग सकाळची चहा प्यायला. अशी छान गुलाबी थंडी पडली आहे, त्यामध्ये कडक कडक चहा. तर सगळ्यांसाठी चहा बनवली आहे, छान अशी विलायची अद्रकाची. मग काय चहा प्यायची कडक आणि स्वयंपाकाला लागायचं. तर इथे झाली माझी चहा वगैरे बनवून सगळ्यांना द्यायची. आता मी घेणार आहे आणि आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा. तर इथं छान स्वच्छ गाजर असे मी धुवून घेतले. तर त्यानंतर त्याच्यावरचं जे साल असते ते छान असं खिसून काढलं. सगळ्या गाजराचं साल खिसून काढलं. त्याला असे छान कोरडे करून घेतले आणि नंतर मग त्याला खिसून घेतले, कारण वरती माती असते, हे गाजराचे केस वगैरे असतात ते मग खाताना तोंडात येतात. हे बघा छान असं स्वच्छ सगळे करून घेतलेत मी. लाल लाल आहेत बघा. आणि आता हे सगळे गाजर खिसून घ्यायचे. दिसायला कमी आहेत पण 1 किलो आहेत बरं हे. आता याला छान खिसून घेतलं मी. एकीकडे तूप ठेवलं तापवायला कढईमध्ये. छान असं कडक तूप तापलं ना, त्याच्यामध्ये हे सगळं गाजराचा खिस टाकून दिला आहे मी खिसलेला. आणि याला असं छान बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. करपू शकते त्यामुळं लक्ष द्यायचं. 10 मिनिट असं छान वाफेवर शिजू दिलं मी, झाकून ठेवलं होतं. नंतर परत एकदा परतवायचं. छान वाफून घेतल्यानंतर 10 मिनिटांनी त्याच्यावरतून परत मी 1 वाटी दूध टाकलेलं आहे आणि आता हे दुधावरती शिजून घ्यायचं. मग छान ह्याला पण असं मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलं परत मी 10 मिनिटासाठी. म्हणजे कसं ह्याला खूप छान शिजतो बघा. कुकरमधला एवढा भारी लागत नाही, कढईमधला ना खूप टेस्टी लागते, चव खूप छान लागते. आता याच्यामध्ये टाकायचं 1 वाटी साखर. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर वापरा. आमच्या इथं कसं गोडच आवडते थोडं जास्त. तुम्हाला जसं गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही वापरा. मी याच्यात दूध पण टाकलं होतं ना, त्यामुळं दुधाने पण म्हणजे गोडवा वाढतो. याला पण 10 मिनिटासाठी मी झाकून ठेवलं असं. नंतर परत 10 मिनिटांनी उघडायचं. झाकण उघडल्यानंतर बघा किती छान पाणी सुटलं याला. आणि हे पण सगळं असं कोरडा झाला गाजरा, त्याच्यातलं साखरेचं दुधाचं पाणी. आणि वरतून आता काजू बदामचे तुकडे टाकायचे. तुम्हाला जर काजू बदाम तळलेले तुपात आवडत असेल तर तुम्ही तळून टाका. मी असे साधेच बिगर तळता टाकले. कमी साहित्यामध्ये एवढा टेस्टी हलवा बनला ना, काही झंझट नाही, एकदम कमी वेळामध्ये. आणि हो, विलायची माझ्याकडे नव्हती, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका. खूप छान लागते चवीला. एकदम वेळ पण नाही जात जास्त, काही नाही. एकीकडे स्वयंपाक करत करत केला हे गाजराचा हलवा मी. आणि आता हे देणार आहे मी वैभवीच्या बाबाला. तर बघा आता त्यांचे रिॲक्शन किती छान देतात. आता आवडीचा पदार्थ गोडाचा बनला म्हणल्यावर तर देणारच. मी पण घेतलं. तर चला मग उद्या भेटू. धन्यवाद.